वरळी कोळीवाड्यात नारळी पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। या आनंद सोहळ्यात आदित्य ठाकरे देखील सहभागी झाले होते। कोळी बांधवांच्या भरभराटीसाठी दर्या सागराला साकडं घातलंय। त्यांच्याशी बातचीत केली लोकशाही मराठीचे प्रतिनिधी उमेश करंजकर यांनी। पाहूया। आपल्यासोबत आदित्य ठाकरे। आदित्यजी, आज पुन्हा एकदा दरवर्षीप्रमाणे तुम्ही नारळी पौर्णिमा जी साजरी करायला मतदारसंघात आला आणि हा मतदारसंघ जो आहे तो संपूर्ण राज्यभराचं लक्ष असतं, कारण वेगवेगळ्या छटा आहेत। नक्की राज्यभराचं वेगवेगळे राजकीय नेते टुरिझमसाठी येत असतात, पण आपण पाहतो इथे खरोखर आज पर्यटक खूप आलेले आहेत, फोटोग्राफी करतात लोक, काही फिल्म फोटोग्राफी करतात आणि जे वातावरण असतं इथे रंग एक उत्साह असतो तो वेगळा आहे। मुंबई तुम्ही बघाल भरत गोटस्करजी आलेले आहेत, हे आज खाकी टूरचे टूर घेऊन आलेले आहेत। मुंबई ही कोळी आणि आग्र्यांची हा मुख्य जो मुंबईवरचा पहिला अधिकार जो ना आपल्या कोळ्या बांधवांचा आहे आणि हे कोळी बांधव इथं आपल्या सगळ्या वाड्यांमध्ये कोळी वाड्यांमध्ये राहतात। हे हक्काने तुमच्याशी बोलतात, हक्काने तुमच्यासमोर प्रश्नही मांडतात। येस, हक्क आणि प्रेम हेच आहे, हेच तर ऐश्वर असतं। पण यासोबत जर आपण पाहिलं तर वरळी जो मतदारसंघ आहे याला राजकीय महत्व देखील तेवढंच महत्व आहे। राजकारण चालू राहतं, मला वाटतं हे प्रेम फार महत्वाचं आहे। पण यासोबत जर एक शेवटचा प्रश्न, काल एक कार्यक्रम झाला जिथे बाळासाहेबांच्या शिवसेनेचं नाव सांगून जी लोक बरोबर कार्यक्रम करतील, तर जे लोक राजकारण करतायत त्यांचा कार्यक्रम केला जाईल। मात्र वरळी मतदारसंघ हा कोळ्या बांधवांचा आहे आणि या कोळ्या बांधवांसाठी आज इथं आपण आलेलो आहोत आणि दरवर्षी प्रमाणे या सण साजरा करण्यासाठी नारळी पौर्णिमेचा आपण सर्व वरळीकरांशी मतदारसंघातल्या सगळ्या लोकांशी भेटतोय, त्यांच्याशी चर्चा करतोय, त्यांच्या समस्या जाणून घेतोय। असं जे प्रतिपादन आहे ते इथं आपल्याला आदित्य ठाकरेंनी केलेलं पाहायला मिळते। उमेश करंजकर, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।